हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक माळी सर. आपणा सर्वांचं BFC इंग्लिश आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.5 वन थिंग दॅट आय वंडर या पोएमचं ऑल क्वेश्चन्स अँड आन्सर्स मित्रांनो अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला बघूया. आपला दिलेला पहिला टॉपिक, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, या घटकांतर्गत असणारा पहिला प्रश्न. ए, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 पिक्चर्स दिसत आहेत. आपल्याला यांची नावं सांगायची आहेत. तर बघा, पहिला आहे आपला रेनबो, नंतर आपल्याला दिसतोय बर्ड, बी, तिला आपण हनी बी म्हणू शकतो, आणि इथे आपल्याला दिसतोय स्पायडर किंवा स्पायडर वेब. या प्रकारे आपल्याला या चित्रांना मित्रांनो नावं द्यायची आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. जगातील 7 आश्चर्यांची या ठिकाणी मित्रांनो आपल्याला यादी करण्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे. तर बघूया जगातील 7 आश्चर्य. त्यातलं पहिलं आश्चर्य मित्रांनो आहे ग्रेट वॉल ऑफ चायना. हा चीन देशामध्ये असणारी भिंत आहे. चिचेन इझा. चिचेन इझा मित्रांनो मेक्सिको या शहरामध्ये आहे, मेक्सिको या ठिकाणी आहे. पेट्रा जॉर्डन मध्ये आहे. माचू पिचू हे पेरू देशातलं असणारं ठिकाण आहे. क्रिस्ट द रिडीमर हे ब्राझील मध्ये असणारं ठिकाण आहे. कोलोसियम हे इटलीतलं ठिकाण मित्रांनो आहे. आणि 7वं आश्चर्य म्हणजे आपल्या भारतातलं ताजमहाल. या प्रकारे 7 वंडर्सची मित्रांनो आपण लिस्ट या ठिकाणी बनवणार आहोत. जाऊया आपल्या एक्सरसाइज मध्ये असणाऱ्या ऑप्शन नंबर सी बघूया. लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर्स अबाउट. कवीला आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टींची यादी या ठिकाणी मित्रांनो आपण करणार आहोत. आणि या वेब डायग्राम आपण पूर्ण करणार आहोत पुढील प्रमाणे. व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. व्हाय ट्रीज ग्रोज टुवर्ड द स्काय. Why the sky is blue? Why spiders have 8 legs? Why birds live in a tree? Why bunnies burrow underground? Why whales sleep in the sea? Why cats sit in laps? या प्रकारे हा वेब डायग्राम आपल्या मित्रांनो या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर डी. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे चित्र दिसत आहेत. आता या ठिकाणी बघा, हा कोल दिसतोय, कोळसा. कोल कसा आहे, ब्लॅक आहे. आणि मित्रांनो दिसते मुंगी, कशी आहे, रेड. शुगर कॅन कसं असतं मित्रांनो, स्वीट. टॉर्टॉइज स्लो आणि आईस कोल्ड. यांचा वापर करून आपल्याला या प्रकारे वाक्य बनवायचं आहे. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. मला आश्चर्य वाटतं एका गोष्टीचं, ते म्हणजे कोल ब्लॅक कसा असतो, कोळसा काळा का असतो. याच सेम प्रकारे आपल्याला वाक्य बनवायचे या पुढील प्रमाणे. तर पहिलं वाक्य आपलं बनेल, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय आंट इज रेड. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय शुगर कॅन इज स्वीट. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय टॉर्टॉइज इज स्लो. वन थिंग आय वंडर इज व्हाय आईज इज कोल्ड. या प्रकारे आपल्याला हे वाक्य मित्रांनो या ठिकाणी बनवायचे आहेत आपल्या क्वेश्चन नंबर डी मध्ये. पुढील टॉपिक आपला पुढचा क्वेश्चन नंबर ई. क्वेश्चन नंबर ई मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो अलिटरेशन या फिगर ऑफ स्पीच बद्दल. तर बघा, फिगर ऑफ स्पीच समजून घेऊया आपल्या एक्झाम्पल वरून. बिझी बीज बज इन द गार्डन. या वाक्यात आपण जर बघितलं तर बिझी, बीज आणि बज या शब्दांची सुरुवात मित्रांनो बिगिन जे आहे हे बी साऊंडने होते. तसंच पुढचं वाक्य बघा, प्रिटी पिंक फ्लॉवर्स ब्लूम इन स्प्रिंग. या सेंटेन्स मध्ये प्रिटी आणि पिंक या शब्दांचा साऊंड आहे, जो सुरुवात आहे, ती पी या साऊंडने होताना दिसते. मग ज्यावेळेस आता या ठिकाणी अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच कसं असणार आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एका ओळीमध्ये सेम साऊंडने सुरू होणारे शब्द जर दिलेले असतील 2 किंवा 2पेक्षा जास्त, तर त्यावेळेस त्या ओळीमध्ये अलिटरेशन हे आपलं फिगर ऑफ स्पीच असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. याला दिलेला रिलेटेड क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर एफ. फाइंड अन एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन फ्रॉम द पोएम. आपल्या या कवितेतून
अलिट्रेशनचं एक्झाम्पल मित्रांनो आपण या ठिकाणी शोधणार आहोत. आपल्या या पोएम मध्ये अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला खूप सापडतील आणि ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, व्हाईल वेल स्लीप इन द सी. तर डब्ल्यूचा साऊंड व्हाईल वेल हा डब्ल्यू साऊंड मित्रांनो या ठिकाणी रिपीट होतोय, आपण बघतोय. असेच एक्झाम्पल तुम्ही आपल्या पोएम मधून शोधण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच शोधून लिहा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, जी मेक फनी सेंटेन्सेस युजिंग अलिट्रेशन इन देम. आता आपल्याला गमतीशीर असे वाक्य बनवायचे आहेत अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच यूज करून. तर बघूया एक्झाम्पल. पीटर पार्कर पिक्ड अ पेअर ऑफ पिंक पॅन्ट्स. या सेंटेन्स मध्ये बघा मित्रांनो, पी साऊंड हा या ठिकाणी रिपीट होताना आपण बघतोय. दुसरं सेंटेन्स बघूया, सिली स्नेक्स सिल्टर स्लोली. यामध्ये येस साऊंड हा रिपीट होतोय. तिसऱ्या वाक्यामध्ये बिग बियर्स बेक ब्राऊन ब्रेड. यामध्ये बी साऊंड हा मित्रांनो रिपीट होतोय. या प्रकारे अलिट्रेशनचे आपण या ठिकाणी एक्झाम्पल लिहिलेले आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा दिलेला आपला पॉइंट मित्रांनो आहे मिनिमल पेअर्स. आता बघा, पुढील जोड्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, स्लीप स्लीप, स्टिप शिप, बॅट कॅट. आता यांच्यामध्ये मित्रांनो स्पेलिंग मध्ये आपल्याला डिफरन्स दिसतोय आणि यांच्या साऊंड मध्ये म्हणजे यांच्या उच्चारामध्ये, यांच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये नॉर्मल उच्चार वेगळा मित्रांनो आहे, म्हणजे मिनिमल फरक आहे. म्हणजे कमीत कमी फरक असणाऱ्या जोड्या मित्रांनो आहेत, ज्यांच्या उच्चारामध्ये फरक असतो, त्यांच्या स्पेलिंग मध्येही फरक असेल आणि त्यांच्या मिनिंग मध्ये सुद्धा फरक असणार आहे. या प्रकारच्या जोड्या म्हणजे मिनिमल पेअर. तर याच्याशी संबंधित दिलेला पुढचा प्रश्न आपला आहे, फाइंड अँड राईट डाऊन द मिनिमल पेअर वर्ड्स फ्रॉम द पोएम फॉर द फॉलोविंग. खालील शब्दांसाठी मिनिमल पेअर आपल्याला बनवायचे आहेत. आपल्या पोएम मधून हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. बघूया, आय आय, बी बी, लिव लिव, थिंक थिंग, सेम केम, टू टू, सी सी. या प्रकारे मित्रांनो हे मिनिमल शब्द आहेत. हा पुढचा बघा, फिल फिल. मित्रांनो या शब्दांच्या जोड्यांमध्ये उच्चारांमध्ये थोडा फरक आहे, मिनिमल फरक मित्रांनो आहे, म्हणून या जोड्यांना मिनिमल पेअर असं म्हटलं. आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील 1.5 वन थिंग दॅट आय वंडर या पोएमचे मित्रांनो ऑल क्वेश्चन्स अँड आन्सर्स अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट. बाय.